नमस्कार, माझं नाव मधुरा मिलिंद सावंत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत. गोकुळ संकट हारी. गोकुळ संकट हारी. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवनीरद सम नवनीत प्रिय. नवल विनोद विहारी. नवल विनोद विहारी. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी. दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी. राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. शरणागत दीना चरणीने. शरणागत दीना चरणीने. करुणा दृष्टी निहारी. राजा राम. करुणा दृष्टी निहारी. राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. जय जय राम कृष्ण हरे राजा राम. सज्जन हो, आज आपण भाद्रपदी गणेश जन्माचे कथानक पाहणार आहोत. मैथिली देशातील गंडकी नगरीमध्ये चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत होता. अतिशय हुशार, तेजस्वी, धार्मिक असा तो राजा. त्याला उग्रा नावाची राणी होती. दोघेही मोठे धार्मिक होते खरे, परंतु दोघांचे एक दुःख म्हणजे त्यांना संतान नव्हते. हे त्यांचे दुःख घेऊन दोघेही जण शौनक मुनींकडे गेले. तेव्हा मुनी म्हणाले, वैतागशी असा का. वैतागशी असा का. सूर्याची कर उपासना राया. होईल
पुत्रवती ती होईल पुत्रवती ती सार्थक पावेल रे तुझी जाया रामा रामा हरे हरे रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे. मुनींनी सांगितल्याप्रमाणे दोघेही राजा राणी सूर्य उपासनेसाठी आपला संपूर्ण राज्यकारभार मंत्र्यांच्या हाती सोपून अरण्यात गेले. परंतु दुर्दैवाने तपाचरण पूर्ण होण्यापूर्वीच राणीला गर्भ राहिला. अत्यंत यातना होऊ लागल्या. कृत्रिम प्रसूती करून घ्यावी लागली. शेवटी ओबडधोबड भयावह असा दिसणारा बालक जन्माला आला. असा हा बालक नको म्हणून राजा राणीने सिंधू नदीत टोपलीत घालून सोडून दिला. ती टोपली एका कोळ्याला सापडली. त्याने ती आणून पुन्हा राजाला दिली. आपण या बालकाचा सांभाळ करावा ही ईश्वर इच्छा असावी म्हणून राजाने त्या बालकाचा सांभाळ केला. धार्मिक वृत्ती नसलेला तो बालक आणि म्हणूनच त्याचं नाव उग्रेक्षण असं ठेवलं. पुढे तो मोठा होत गेला. तारुण्य प्राप्त झाल्यावर सूर्य उपासना करून सूर्याकडून अमृत पात्र प्राप्त करून कंठात धारण करून जो काही उच्छाद मांडला त्याने सर्वांचे जगणे कठीण झाले. त्याला कंटाळून राजा राणीही अरण्यात निघून गेले. आणि मग काय हो, आधी माकड होते आधी माकड होते त्यातची मध्यतया पाजियले विंचू डसला भूत संचरे काय काय हो झाले काय काय हो झाले. सज्जन हो, असं म्हणतात धन संपत्ती आणि अविवेकीपणा या 3 गुणांमुळे जीवनात अहंकार येऊन जीवन उद्ध्वस्त होतं. असंच काहीसं झालेलं या उग्रेक्षणाचं. यौवनं धनसंपत्तिः प्रभुत्वम् अविवेकिता ऐकेक्यमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. देवांची पदे हिरकावून घेऊन असुरांना देऊन टाकली या उग्रेक्षणानं. उत्तर प्रांतातील ही धामधूम लक्षात घेऊन शिवशंकर पार्वती देवीसह सर्व शिवगणांना घेऊन विंध्याचल पर्वत उतरून दक्षिण प्रदेशी निवासास आले. त्रिसंध्या नामे क्षेत्रात ऋषी मुनींचे आश्रमात केली वसती अकस्मात विंध्या खाली येऊनी. आश्रमात आल्यावर मात्र पार्वती देवी उदास दिसत होत्या. शिवशंकरांनी कारण विचारावे आणि त्या उत्तरल्या, आपल्या देशाची काळजी घेणारी एवढी माणसं असतानाही आपल्याला विजय का बरा नाही. यावर शिवशंकर म्हणाले, हे पार्वती देवी, आपल्या देशाची काळजी घेणारी एवढी माणसं असतानाही एक सेनापती आपल्याकडे कुणी नाही जो या सर्वांना सूत्रात बांधेल म्हणून ही आपली अवस्था. आणि असा सेनापती निर्माण करण्यासाठी सज्जन हो नीट ऐका हां, असा सेनापती निर्माण करण्यासाठी शिवशंकरांनी पार्वती देवीला गणेशोपासना करण्यास सांगितली. आणि असे हे गणेशाचे प्रखर तपाचरण करून जो ईश्वरी अवतार भूमीवर निर्माण झाला तो गणेशू. सिंहलग्नावरी जन्म खास झाला सिंहलग्नावरी जन्म खास झाला सिंहलग्नावरी जन्म खास झाला. स्वाती नक्षत्रे स्वाती नक्षत्रे स्वाती नक्षत्रे भाग्य होत याला स्वाती नक्षत्रे भाग्य होत याला. सिंहलग्नावरी जन्म खास झाला सिंहलग्नावरी जन्म खास झाला. चतुर्थीचा तो चतुर्थीचा तो चतुर्थीचा तो समय सोमवार 2 प्रहरी घेतला अवतार 2 प्रहरी घेतला अवतार. सिंहलग्नावरी
लग्नावरी जन्म खास झाला, सिंह लग्नावरी सिंह लग्नावर सिंह लग्नावर जन्म खास झाला. गणेशाच्या त्या मंगल मूर्तीचा जन्म झाला. या गणेशाच्या मंगल मूर्तीने पुढे जाऊन पहिला पराक्रम हा महाराष्ट्र भूमीतच केला. त्याचबरोबर उत्तर प्रांती जाऊन त्या उग्रेक्षणाचा वध करून सर्वांना दुःखमुक्त केले. सज्जन हो, हाच इतिहास लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले. देशरक्षण व्हावं, गणेशोपासना व्हावी, हा त्यामागील हेतू. सज्जन हो, आपलं गणेश जन्माचं कथानक असल्यामुळे आणि वेळेचं बंधन असल्यामुळे गणेशाच्या त्या मंगल मूर्तीचा थोडासा पाळणा म्हणूया आणि थांबूया. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, गजवदना पतित पावना, मुद्रा करी बारे गजानना, मृत्युंजय नंदना, बाळा जो जो रे. दोर धरुनिया पार्वती, ऋषी जाया ही गाती, नाना परिगुण वर्णिती, सुस्वरे आळविती, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे, जो जो रे, बाळा जो जो रे, जो जो रे, बाळा जो जो रे, जो जो रे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, मंगलमूर्ती मोरया, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.